नमस्कार, मी दिलीप पोहनरकर EDTV न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। गेल्या 26 दिवसांपासून सुरू असलेल्या श्री प्रल्हाद महाराज संगीत चरित्र कथामृताचा आज समारोप म्हणजेच 5वा दिवस। सेवेकऱ्यांना, सद्गुरू भक्तांना या कथामालेचे श्रवण करता यावे या उद्देशाने या कथामालेचा रोज अर्धा तासाचा भाग प्रक्षेपण करणे सुरू आहे। काल रात्री म्हणजे 4थ्या दिवशीची कीर्तन सेवा सौ मनीषा सुशील वाहेगावकर यांनी सद्गुरूचरणी अर्पण केली। आजच्या 5व्या दिवसाचे आणि समारोपाच्या कथामालेचे यजमान आहेत नंदकुमार गणपतराव सातोनकर। गेल्या 26 दिवसांपासून आपण जी कथा ऐकत आहोत, पाहत आहोत, हे ज्यांच्या सहकार्याने शक्य झाले आहे ते प्रायोजक आहेत जालन्याचं दैनिक जालना नायक, नवजीवन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, चिन्मय लेडीज कलेक्शन, निरामय मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि एक सद्गुरू भक्त। चला सुरू करूयात कथामालेच्या आजच्या 27व्या भागाला। आचार्य महाराजांचा संपन्न अभ्यास महाराजाचार्य यांचा शाल श्रीफळ पुष्पांजली सत्कार होत आहे। तो त्या काळांच्या दगडाचा आजचा हा शेवटचा दिवस आहे आणि यानंतर महाप्रसाद इथंच होणार आहे, त्यामुळे घरी जायची गरज नाही आणि फिरायचे काम नाही। त्यामुळे टाळ्यांचा कडकडाट हा महाराजांसाठी झाला पाहिजे, आमच्या वैयक्तिक माणसासाठी नाही। हे संत महाराज जे उपस्थित आहेत त्यांच्यामुळे तुम्हाला मागच्या 4 दिवसात श्रीराम जय राम जय जय राम, 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 जानकी जीवन स्मरण जय जय राम, श्रीराम समर्थ। आचार्य महाराजांना विनंती करतो त्यांनी कथामृताला सुरुवात करावी। राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 सीता राम राजा राम राम राम
हरि ओम स्वस्ति श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः श्री सद्गुरु श्री साई रामचंद्र गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुलेश्वरु सर्वहिताधार गुरु सद्गुरु रूपे श्री माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यमणाची लचले थे यो जातो वरुणौषधखिलितले सम्बोधयन् सज्जनान् ग्रन्थं यो रचयन् सुपुण्यजनः श्रीदासबोधाभिधम् यज्ञा पठनेन सर्वविदुषा स्वान्तापहारि सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः सकलभुवनमध्ये निर्विशेषं विधिहरिहरभेद्यम् यो विद्यारगम्यं जनन मरण भीति भ्रमोषि सच्चित्स्वरूप सकल भुवन बीजं ब्रह्मचैतन्यमेव सद्गुरुं ज्ञानदं वन्दे रामभक्तिप्रियं सदा रामानन्दं पूर्णकामम् पूर्णं ब्रह्म सदा श्री प्रह्लादं ब्रह्मनिष्ठं गुरुभक्तिपरायणं शिष्योद्धारे सुनिष्णातं वन्देऽहं ब्रह्मसंविदे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः सद्गुरुनाथ की जय। रामदासी थोर प्रह्लाद रामदासी थोर प्रह्लाद रामदासी थोर प्रह्लाद रामदासी थोर प्रह्लाद आले हनुमंता जगामाता
सावळी सरून जलदंड मोती सावळी सरून जलदंड मोती सावळी सरून राम प्रभू साठी देह जिजविला राम प्रभू साठी राम प्रभू साठी देह जिजविला सर्वा प्रिय झाला सर्वा प्रिय झाला भूलो किया मोती सावळी सरून जलदंड मोती सावळी सरून जलदंड मोती सावळी सरून सावली राम प्रभू साठी देह जिजविला सर्वा प्रिय झाला भूलो किया रामानंद महाराजांनी जशी आज्ञा दिली तसे तर वागले, पण त्यापेक्षा त्यांनी आज्ञा न दिलेली सुद्धा त्यांच्या मनात काय आहे, मी कसं वागल्याने त्यांना बरं वाटेल असा सगळा विचार करून अख्खं आयुष्य जगले. किती उपवास किती तापास काय सांगावं. एवढं शांतीचं सागर असणारे आमचे प्रल्हाद महाराज, पण त्यांच्या श्रद्धास्थानाला कोणी जर धक्का दिला हो महाराज मग काही खरं नव्हतं त्याचं. हनुमंताचा अवतार असणारे आमचे प्रल्हाद महाराज एकदा काय झालं एक प्रसंग सांगतो. काय आहे 7 दिवस सुद्धा 6-6 तास चालणारी कथा आपण 5 दिवसात म्हणून इतकं डोक्यात साठलंय काय सांगू काय नको काय सांगू इतक्या कथा आहे मी अर्ध्या सोडल्या. महाराजांचा कार्यक्रम सांगतो भुसावळला चालू होता. 4-5 दिवस महाराजांचा काही कार्यक्रम चालू होता. रोज अन्नदान आहे अमुक कीर्तन प्रवचन अनुग्रह 50-50 अनुग्रह रोज व्हायचे. 4 दिवस तिथे आधी महाराज यायच्या आधी 4 दिवस तिथे एक भोंदू साधू आला. आता आपण या मागच्या आठवड्यापासून टीव्ही लावला की आधी कोणाचं दर्शन आहे त्याचं एवढं पवित्र नाव नाही की जिथून प्रल्हाद महाराजाचं नाव होईल तिथल्या त्या मूर्खाचं नाव आपण घ्यावं आपलं तेवढं ते दाबले. पण असा भोंदू तिथे एक आला होता आणि तो लोकांना महाराज येतात सांगत होता मी प्रल्हाद महाराजांचा भक्त आहे. मला तब्येत दाखवा मी औषध देतो प्रल्हाद महाराजांचा आशीर्वाद आहे तुमचं कल्याण. मग लोक घरी बोलवायचे कोणाचे फोटो आहे हा फोटो काय हा फोटो आमच्या गुरुच आहे काढून ठेवा. चरित्र वाचा चरित्रात आहे सगळं. हो प्रल्हाद महाराजांच्या जपानी काय होतं त्यांनी मला मंत्र दिला तो सांगतो तो जप करा. काय म्हणतो हा प्रल्हाद महाराजांनी रामनाम दिलं ना काय होतं त्या रामनामात. हे भुसावळमध्ये काही लोक जे होते ते महाराजांच्या राहण्याला आपल्यासारख्या सेवे करायला सांगितले. आता ही गोष्ट महाराजांना सांगावं पण सांगावं. 1 दिवस 2 दिवस 3 दिवस गेले पण एक दिवशी महाराजाला एका जवळच्या शिष्याला सांगितलं महाराज असा असा आहे. तो म्हणतो मी प्रल्हाद महाराजांचा शिष्य आहे आणि रामनामे काही होत नाही माझा फक्त आशीर्वाद घ्या तुमचं कल्याण. महाराज म्हटले त्याला बोलवा तो जेवायला येणार आहे रोज जेवायला असतो म्हणे. पहा कमाल सकाळ संध्याकाळ महाराजाबरोबर जेवायचं आणि प्रल्हाद महाराजांच्या रामनामाने काही होत नाही असं म्हणायचं. काय हिंमत असते लोकांची. अरे आपली नव्हे
आपल्या पूर्वजांचाही नरकात जाऊ लागले, आपल्या पुढच्या अनेक पिढ्या नरकात जावं लागले याचा विचारच नाही. मी फक्त मोठा झालो पाहिजे. महाराजांना समजलं. महाराज म्हणले असं करा, तो आला की त्याला माझ्याकडे पाठवा, पण तुम्ही पुढे थांबू नका. आता महाराज कोण होते आम्हाला माहित होतं, पण आमच्यातला एक तो वापरता गणेश त्यांनी बोलून आणलं आणि दुसऱ्या दाराने येऊन महाराजाच्या पलंगाखाली बसला. शिष्य म्हणल्यावर सगळ्या क्वालिटी असतात ना. तो पलंगाखाली जाऊन बसला. जसा तो आला, भोंदू बाबा करे काय म्हणतो, रामाच्या नावाला काही होत नाही, तुला दाखवू का माझा बडगा. आणि महाराज इतके त्याला अथवा बोलले रामाचं. अरे भगवान शंकरापेक्षा तू स्वतःला मोठा समजतो का? शंकर आपल्या बायकोला काय सांगतो पार्वती देवीला, राम रामे रामे तीनमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्य. भगवान शंकरापेक्षा स्वतःला समजतो. अरे माझ्या मुलासारखा प्रतिताचा उद्धार झाला, पण तू नामाने काही होत नाही असं म्हणत असशील ना, तुला दाखव का गंमत. पटकन पाया पडला, सगळ्या अंगातून त्याचं घाम घाम घाम. महाराजांनी हात लावला नाही, पाय लावला नाही. हात लावला असता ना तो चिकन झाला असता मला, पण संताला हात पाय लावा लागतो रे. दृष्टिक्षेपाने जाळून टाकला असता. खूप पाया पडला, महाराज मला सांभाळा, मला सांभाळा, मी पुन्हा येणार नाही. आणि आयुष्यात पुन्हा नामस्मरणाविषयी रामाविषयी वाईट बोलणार. शांतीचा सागर असणारे महाराज, त्यांच्या श्रद्धास्थानाला आपण शिकायसारखं आहे. आपल्या गुरुविषयी काय श्रद्धा असली पाहिजे, आपल्या गुरुने दिलेल्या साधनेविषयी काय श्रद्धा असली पाहिजे. कोणी प्रत्यक्ष ब्रह्मदेव जरी आला, तो म्हणला काही याच्यात काही अर्थ नाही, तर त्याला म्हणलं पाहिजे रिटर्न विथ थँक्स. आम्हाला ब्रह्मदेव नको, आम्हाला कोणी नको, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे. अशी श्रद्धा आमच्यामध्ये असली पाहिजे. महाराज तो लटपडा लोळावला, त्याला अन्न झटकेना. अर्धा घंटा बाहेर बसून होता, सारखा रडत होता. मनातल्या मनात घाबरला होता, काय होईल माझं. लोकांनी खूप त्याला सांगितलं, आता तुझं काही खरं नाही, किती बाया पण तुझ्या तोंडानं शेण खाल्ले. गेला, पुन्हा आला घेतो. महाराजांच्या जीवनामध्ये खूप लोक मिळाले. रामानंद महाराजांच्या चरित्रामध्ये आणि आरतीमध्ये एक नाम आहे, राजाने अर्पिली संपदा मुळीत तुझेसी, उत्तम धनवंताने सर्व अर्पिले तुझसी. हे उत्तमराव धनवंत खूप 12-13 एकर जमीन होती. सेंदूर ज्यांचे राहणारे होते, अजूनही त्यांचे नातू पंतू सगळे खूप वैभवात आहेत. एका प्रसंगाने त्यांनी संपूर्ण संपत्ती, शेती, वाडी रामानंद महाराजाला अर्पण केली. महाराजांनी पाणी घेतलं हातावर. वैराग्याचा महामेरू असणारे रामानंद महाराज, आपण म्हणतो की बालपणीच वैराग्य प्रखरते आणि गुरुकृपा ही झाली वरते. रामानंद महाराजांनी घेतलं ते पाणी, हेतू वेगळा होता. आणि जाताना सांगितलं, उत्तमराव ही सगळी शेतीवाडी तुम्हाला सांभाळायची, तुमची म्हणून नाही, ती रामाची झाली. बरं, आपला प्रपंच चालवून रामाला आवडेल असा त्याचा उपयोग करा. मला द्या, खेरड्याला द्या, जालन्याला द्या, बिलकुल. मला सांगायचं, अजूनपर्यंत ती सगळी शेतीवाडी रामानंद महाराजांची असं समजतात. 3री पिढी चालू आहे. आपल्या जालन्यातून जी पायीवारी लोक जातात साखरखेड्याला, त्यांना माहिती आहे सगळ्या लोकांची व्यवस्था करतात, खाण्याची, पिण्याची. चांगले वैभव जो महाराजाला लावतो त्याच्याकडे महाराज खूप कृपा करतात. इकडे बाळ संपत्ती औरंगाबादला, बुलढाण्याला, नागपूरला घरं दारं झालेले आनंद आहे. त्यांचे एक भाऊ होते, त्यांचं नाव नारायणराव. पण काही काही लोकांचा असा गैरसमज असतो
आपल्या वडिलांनी म्हणा आजोबांनी म्हणा कमावून ठेवलेली जी संपत्ती आहे ती फक्त उडवायसाठी आपला जन्म आहे. अलग लक्षात, बापाची संपत्ती उडवायसाठी आपला जन्म आहे. मस्त नादी लागले, मग सगळं जाण त्याच्याबरोबर सालंकृत रोज गुरुच्या हितलाचे पारायण. लक्षात आलं का? 52 अध्याय. हा म्हणतात 10 वर्षामध्ये वासुदेव हरी. पण हे चालूच, बायकोच्या पाटलाचे मंगळसूत्राचे हे घे ते. सगळ्या गावामध्ये नाटके झाली. ज्या काळामध्ये अर्धा गाव शेतामध्ये काम करत होता तो मनुष्य आता उसने पैसे मागतो. पैसा नाही मिळाले की बायकोला मार झोड आपण व्यसनाला सगळं. 2 मुली होत्या. मुली आमच्या प्रल्हाद महाराजांना कोणीतरी सांगितलं की महाराज एकदा जाऊन सांगून आले त्याला, बाबा आपल्या पूर्वजांप्रमाणे आपण राहायला पाहिजे, आपल्याला फार समजतं असं समजू नये. धर्माचे शास्त्राचे संस्कृतीचे नियम प्रत्येकाने पाळले पाहिजे. जो संस्कृतीनं जगतो ना त्याचं मन बुद्धी शांत राहतं. प्रसंग कोणता येऊ द्या बुद्धी शांत राहतं. नाही ऐकलं. दुसऱ्या वेळेला गेले महाराज, त्याच्या बायकोला तिच्या बहिणीकडे पाठवलं. 2 मुली होत्या, स्वतः घरी घेऊन आले. साखर खेळल्याला चरित्रात उल्लेख. त्यापैकी एक मुलगी लोटाचे काटे होते, मल्हारराव काटे, हा त्यांना दिली. आणि एक मुलगी चिखली झाली. म्हणजे त्याचा पूर्ण प्रपंच महाराजांनी केला. काय दिनाचा दयाळू मनाचा भगवान. एकदा साखर खेड्यामध्ये एक पोलीस डिपार्टमेंटला नोकरी करणारा जमादार, ज्याचं नाव आहे नारायण सिंह. आता डिपार्टमेंट मध्ये असताना फुकट मिळत असेल. याची परिस्थिती अशीच झाली. खूप घरी प्यायच्या घरातल्या लेकर बाळाला बायकोला मारा. खूप मार खाल्लेली बाई एकदा आली महाराजांच्याकडे. आली, महाराज मी खूप सहन केला आता. घरदार सोडून जाणं स्त्रीनं हे बरोबर नाही, पण माझ्या सहनशीलता संपली. महाराज मार खायची. महाराज म्हणले आता तू रामानंदाकडे आली ना, तू निवांत राहा. त्या जमादाराची हिंमत नव्हती महाराजाकडे यायची. महाराज आमच्या पत्नीला कशाला ठेवून गेलं, पाठवून द्या. नाही, पण काय एकदा खूप पिऊन आला महाराज. आणि मग त्या वेशीपाशी येऊन